यावेळची राज्यातली विधानसभा निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजणार असल्याचं दिसतंय। गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातलं वातावरण तापलंय। त्यातच आता लोकसभा निवडणुकीनंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय। या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करतायत। आरक्षणावरून सरकार केवळ ओबीसी आणि मराठा नेत्यांना झुलवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। तर विरोधकांनी आधी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान सत्ताधाऱ्यांनी केलं होतं। यावरून मवियाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही कोंडी करण्याचा प्रयत्न महायुतीनं केला, पण या मुद्द्यावरून शरद पवारांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून येतंय। शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आरक्षणावर माझ्या पक्षाची भूमिका ही सुसंवादाची आणि चर्चेची असून मार्ग काढण्यासाठी अनुकूल असल्याचं म्हटलंय। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून ना इकडे ना तिकडे अशी सावध भूमिका पवारांनी घेतल्याचं दिसून येतंय। आता पवारांच्या या भूमिकेमागची नेमकी कारणं काय, पवारांच्या या भूमिकेमागे नेमकं काय दडलंय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सगळ्यात आधी शरद पवारांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं ते बघूयात। शनिवारी शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलनावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली। त्यासाठी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पवारांची भेट घेण्यासाठी आंदोलक रामा हॉटेलवर पोहोचले। पवारांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला। त्यानंतर पवारांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा पाऊण तास चर्चा केली। यावर तोडगा काढण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून सर्व पक्षीय नेते आणि मराठा ओबीसी आंदोलकांसोबत ऑन कॅमेरा लाईव्ह चर्चा करण्याचं आश्वासन पवारांनी आंदोलकांना दिलं। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी 2-3 दिवसांपूर्वी माझ्याशी चर्चा केली। त्यावेळी मी त्यांना दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून यातून मार्ग काढण्याचा सल्ला दिला। आमची भूमिका ही सुसंवादाची असून जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तसंच ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या लक्ष्मण हाके आणि भुजबळांच्या सहकाऱ्यांना एकत्र चर्चेसाठी बोलवा। आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि यातून एक वाक्यता करायचा सामूहिक प्रयत्न आपण करू असं पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। आता आरक्षणाबाबत पवारांनी सावध भूमिका घेण्याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे कोणत्याही एका समाजाला न दुखवणं। खरं तर आरक्षणाबाबत शरद पवारांनी वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका मांडल्याचं दिसून येतं। 2018ला पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत पवारांनी जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना मांडली होती। पण 2023ला जरांगेंच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यानंतर शरद पवारांनी आंतरवली सराटी गाठत जरांगेंची भेट घेतली होती। तेव्हा जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारच असल्याचा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला। तेव्हा ओबीसी समाज नाराज होऊ नये म्हणून पवारांनी पुन्हा एकदा सावध पवित्रा घेतला। काही लोक म्हणतायत की ओबीसींवर अन्याय होतोय, ते बरोबर म्हणतायत। केंद्र सरकारनं निर्णय घेत कोटा वाढवण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे मराठा किंवा ओबीसी कोणताही समाज दुखावला जाऊ नये याची काळजी पवारांनी घेतल्याचं दिसून येतंय। लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन छेडलं तेव्हा पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। तेव्हा सध्याच्या परिस्थितीत शरद पवार व्यक्त होत नाहीत याची खंत वाटत असल्याचं हाके यांनी म्हटलं होतं। या मुद्द्यावरून महायुतीतल्या नेत्यांनीही पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पवार, ठाकरे आणि पटोलेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही ते स्पष्ट करावं असं फडणवीसांनी म्हटलं होतं। आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मवियाचे नेते गैरहजर राहिल्यानं पवारांनी पळ न काढता याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन भाजप नेत्यांनी केलं। भुजबळांनीही त्यांची भेट घेऊन या मुद्द्यावर पुढाकार घेण्याची पवारांना विनंती केली। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांना बोलतं करण्याची खेळी महायुतीचे नेते खेळत असतानाच पवारांनी डाव मारला तो मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन। मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून 2 जातींमध्ये मतभेद होऊ नयेत म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी या भेटीत चर्चा केल्याचं सांगण्यात आलं। आजच्या पत्रकार परिषदेतही पवारांचा हात सूर दिसून आल्यानं कोणत्याही समाजाला नाराज न करण्याची खेळी पवार खेळत असल्याच्या चर्चा होत आहेत। आरक्षणावरून पवारांनी सावध भूमिका घेण्याचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे वोट बँकेचं राजकारण। लोकसभा निवडणुकींच्या आधी मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटल्यानं त्याचा मोठा फटका महायुतीला निवडणुकीत बसल्याचं दिसून आलं। ज्या मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा राजकारणाचा बॅलन्स साधत भाजपनं यश मिळवलं होतं त्याच मराठवाड्यात भाजपचा यावेळी सुपडा साफ झाला।
रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याचं दिसून आलं। भाजपच्या मराठवाड्यातल्या या पराभवाचं प्रमुख कारण मराठा समाजाचा रोष असल्याचं म्हटलं जात असलं तरी भाजपचा हक्काचा ओबीसी मतदार एक गठ्ठा भाजपच्या बाजूने उभा न राहिल्याचंही मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून संघर्ष सुरू झाल्यावर भाजपनं आपलं ओबीसी वोट बँकेचं गणित जमवायला सुरुवात केल्याचं दिसतंय। हेच हेरून पवारांनी आरक्षणावर सावध भूमिका घेतल्याचं म्हटलं जातंय। लोकसभेला मराठा समाज महाविकास आघाडीच्या बाजूला पोलराइज झाल्याचं दिसून आलं आणि त्याचा फायदा मवियाला झाला। मराठा आरक्षणाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागांवर मवियाचे उमेदवार निवडून आले। यासोबतच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातही मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट दिसून आला। आता विधानसभेला एकट्या मराठवाड्यातून 46 आमदार निवडून येणार आहेत। त्यामुळे इथून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी मतांच्या बेरजेचं राजकारण महत्त्वाचं ठरतं। त्यामुळेच एकीकडे भाजप आपला ओबीसी मतदार सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना शरद पवार मराठा समाजाची एकगठ्ठा मतं मवियाच्या बाजूने ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातंय। तसंच 1994 मध्ये पवारांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिल्यामुळे या समाजातला मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळेच आरक्षणाबाबत सावध भूमिका घेऊन मराठा समाजासोबतच ओबीसी वोट बँकेला पवार नाराज करत नसल्याचं दिसून येतंय। आरक्षणावरून पवारांनी सावध भूमिका घेण्याचं तिसरं कारण म्हणजे सरकारला टार्गेट करणं। शनिवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधल्या नेत्यांवरही टीका केली। ज्या योग्य पद्धतीनं चर्चा करणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं सरकारने चर्चा केली नाही। जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि सरकारमधले काही लोक संवाद साधतात तर त्यांना विरोध करणाऱ्या लोकांसोबत सरकारमधले दुसरे लोक चर्चा करतात। हे कशासाठी? यामुळे गैरसमज होतात, परिस्थिती हवी तशी राहत नाही। त्यामुळे सरकारनं सगळ्यांना विश्वासात घ्यावं असं पवारांनी म्हटलंय। तसंच सुरुवातीला आरक्षणाच्या मुद्द्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचं म्हणणाऱ्या शरद पवारांनी आता मात्र हा राज्य सरकारचा विषय असल्याचं म्हटलंय। हा प्रश्न पहिल्यांदा राज्याचा, राज्य सरकारचा आणि राज्याच्या नेतृत्वाचा आहे। त्यामुळे राज्यात यावर मार्ग निघावा अशी सरकारची भूमिका असली पाहिजे। दिल्लीत जाऊन काही उपयोग होणार नाही, हा प्रश्न इथेच सोडवावा लागेल असं म्हणत चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात सरकवलाय। त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार महायुती सरकारकडेच बोट दाखवत असल्याचं दिसून येतंय। सर्वपक्षीय बैठकीवर मवियाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकण्याचं कारणही पवारांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। सरकार मराठा आणि ओबीसी आंदोलकांशी काय चर्चा करतं हे जनतेला आणि आम्हाला कळत नाही। त्यामुळे या दोन्ही समाजांना सरकारनं काय आश्वासनं दिली आहेत हे कळल्याशिवाय कोणतीही चर्चा करण्यात अर्थ नसल्याचं पवार म्हणाले होते। तसंच सत्ता तुमची आहे, निर्णय घेण्याचा अधिकार तुमचा आहे असं म्हणत पवारांनी आरक्षणावरून सरकारवर टीका केली होती। त्यामुळे शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारलाच धारेवर धरत असल्याचं दिसून येतंय। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही टीकेची धार तीव्र करून आरक्षण न मिळायला सरकारच जबाबदार असल्याचा मेसेज शरद पवार मराठा आणि ओबीसी समाजात पोहोचवत असल्याचं म्हटलं जातंय। याच कारणांमुळे शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावरून सावध पवित्रा घेत असल्याचं सांगितलं जातंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या या सावध भूमिकेमागे नक्की कोणती कारणं असू शकतात? तुमची मतं कॉमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।